राघव राघव ओळखलं नाहीस? नाही ओळखलंस ना? राघव तू? काल सुटलो मेंटल मधून काल. सुटल्यावर वाटलं जाऊ वाट फुटेल तिकडे लांब. 1.5 वर्षात 1000दा निरोप पाठवून सुद्धा जी एकदा भेटत नाही ती कसली बहीण आपली. पण धीर नाही झाला. वाटलं तुला एकदा पाहावं, तुला भेटावं आणि मग काय ते ठरवावं. जवळ तिकिटाला सुद्धा पैसे नव्हते. हे बघ, पैसेच नाही. बेबी सांग ना मला, मी जाऊ असंच? तू म्हणशील तर जातो. भटकेन कुठे पण बऱ्यासारखा. नाहीतरी तुझ्याशिवाय उरले काय मला? ना घर ना संसार, दुसरं काय करणार मी? राघव तू असं इथे वळत बस. दे माझ्याकडे. मला ना भूक लागली. जेवायला वाढ ना मला. उपाशी जेवायला. प्रथम आपल्या घरी गेलं, तिकडे दुसरंच कोणी. कोणीतरी म्हणाल या भागात राहतेस. आज शोध काढला. वर जेवायला वाढ ना. बघतेस का अशी? बदललो ना मी. पार चोता झालो. त्या वेड्यांच्या इस्पितळात माझ्या जागी दुसरं कोण असतं तर मॅड झालं असतं. मॅड. मी कसं बसवलं मलाच माहिती. तू दे खाली दे, खाली दे, खाली दे मला दे. तू पण बदललीस बेबी. केवढे तरी लांब केस होते तुझे. मेंटल मध्ये मी तुलाच आठवायचो. पण तू भाऊ मेला का जिथे बघायला सुद्धा फिरकली नाहीस कधी. तरी पण बहीण होती सेकुलती एक. ही जागा केव्हा घेतलीस? तुला काहीच कळलं नाही राघव. इस्पितळात? तिथं तुमच्या जगाची शुद्ध कुठली? दिवस वेगळा, रात्री वेगळ्या. नाही, भयंकर स्वप्न होतं. दे ना, दे खाली दे. चहा दे, चहा दे, चहा दे, चहा दे, चहा दे. बेबी, जुन्या भाड्याचं होतं आपलं घर. अंधाराचं पण मोठं. ते तुला सोडायला लावलं ते? त्याशिवाय सोडणार नाहीस. काल गेलो तर तिथं तू नाहीस. आपलं घर नाही, तिथं दुसरंच कोणी. तिथंच बसून घासा फोडून राहणार असं वाटलं बघ. कच्च खाल्लास ना तुला सांगितल्या लोकांनी. काल गेलो ना तर एखादं जनावर दिसावं ना तसे बघत होते. डोळे फाडून हसले सुद्धा असतील. मी नाही थांबत तिथे. मी निघालो तिथे. काय करतेस हल्ली? काय ग? काय करतेस? राघव तू जर हा स्टोव बघ. मी आले समोरच्या भैयाकडून दूध घेऊन येते. आलेच मी. आग नवीन इस्पितळांना सुटतील की सगळे. वेड्यांच्या इस्पितळांना आग लावली पाहिजे. आग सुटतील की सगळे. नरकपुऱ्या त्या तुमच्या नरकपुऱ्या. घड माणसं त्यात टाकतात, त्याला वेडा बनवून बघतात. तो शिवाप्पाला सामील होऊन मला वेडा ठरवतात. आग लावीन इस्पितळांना. राख करीन सगळ्यांची.
1.5 वर्ष भोगलेत नरक यातना. वेड्यांच्या जगलो, फार वेड्यांच्या. राघव, लवकर आलीस. बेबी, तू लग्न नाही केलंस? का नाही केलंस लग्न तू? अगं तेवढाच आधार झाला असता ना. बाई माणसानं असं एकटीनं जगणं म्हणजे मरण ना गं आजकालच्या दिवसात. माझा विरोध होता कुणाही बरोबर फिरण्याला. त्याच्यासाठी अडचणीत आलीस ना. आपला दाम झोक असला तर कशाला कुणाची शामत होते. त्या शिवाप्पाच्या गँगची नजर उगत नसते पहिली तुझ्यावर. राघव, दर चहा घे. सावकाश. तुला सांभाळीन म्हणून आई जाताना शपथ खाल्ली तर मिस मेंटल मध्ये जाऊन पडलो. बेबी, ते काही नाही. तू ना आता लग्न कर. तुझी पोरं बाळ बघू दे. खेळवीन तुला खेळवी तशीच. अगं खरंच. धर. पूर्वीची धमक असते ना तर मीच जमवलं असतं बघ तुझं. कुठं काम करतेस? काय ग, काय विचारतोय मी? काम कुठं करतेस? स्टुडिओ. स्टुडिओ? कसला? फोटोचा? सिनेमाचा. सिनेमात काम करतेस तू? सिनेमात कसलं काम करतेस? एक्स्ट्राचं. एक्स्ट्राचं? सिनेमात एक्स्ट्राचं काम करतेस तू? अगं आयच तर कपाळात फोडून घेतलं असतं. आपलं घरानं कसलं मी हे काम कसलं हलक्या लोकांचं. पण पण तू तरी काय करणार ग? मिळालं ते काम घेतलं असशील. एकटी पडलीस ना. आई गेली आणि एकमेकांना धरून वाढलं बघ आपण. तुला मी, मला तू, आणि ते घडलं. शिवप्पाच्या गँगनं मी रात्र पाळी असल्याचा फायदा घेऊन घरात शिरून तुझ्याशी दग्गा मस्ती केली. हे साले मी नाही भुकून फिर बनले. काय चुकलं का त्याला मारलं? त्यात एकटा होतो साधारण त्या शिवप्पाचा ना मुर्दाच पाणी होतो त्या दिवशी. पण वाचला तो. बदला म्हणून मला अडकवला शिवाप्पानं मेंटल इस्पितळात. तपासणी डॉक्टरनं माझं डोकं फिरलंय म्हणून ठरवलं. धड माणसाला वेगळा ठरवता मग डोकं फिरणार नाही बाई त्याचं. तुला शांत माहिती बसेल का? नाही रवी, आता नाही आपण कुणाशी दोहात काढणार. वाटलेस ना त्याच्या पाया पडेल, त्याची माफी मागेन. पण ते बंधवलं नको. ते नरक पडेल नको. नाही नको, नरक पडेल नको. इथं बरं वाटतं बघ. तू दिसलीस बरं वाटलं. तू दिसशील अशी आशा नव्हतीच. 1.5 वर्षात एकदा पण याला जमलं नाही ना तुला. तुझ्या इज्जती करता नरक बघत होतो मी आणि तू तोंड सुद्धा दाखवलं नाहीस. जाऊ दे, कशी का असेनास तू बहीण आहेस एकुलती एक. ते काय नाही आता ना, आता तुझं आधी लग्न लावून देतो. तुला काहीतरी खायला घेतलं? अरे नको, तुला पाहिलं आणि पोट भरलं बघ. आता ना जेवायला वार सावकाशीनं. हा, शाण्यासारखं बसून जेवेल. बेबी, अगं सुटेलचं वाटतच नव्हतं. काही नाही, आता ना काही दिवस स्वस्त पाय काढून झोपणार, तुझ्याशी बोलणार, तुझ्याच खाणार. पुढचं पुढे. हा,
आता आधी माणसात यायचं. हा. राघव, तू तू इथे राहणार आहेस? का तू म्हणशील तर जातो. नाही नाही, तसं नाही रे. मग काय विचारलंस तसं? कोण आहे तुझ्याशिवाय मला? राघव, तुला इथे राहायला आवडणार नाही. आवडणार नाही म्हणजे? राघव, तुझ्या जीवाला इथे बरं वाटायचं नाही रे. कसं सांगू तुला? राघव, तुला काहीच ठाऊक नाही. मला ठाऊक नाही. काय? मी तशी राहिली नाही. अगं म्हणजे सिनेमात काम करतेस हेच ना?